नमस्कार, मेघास मराठी रेसिपीमध्ये आज आपण चॉकलेटचा केक तयार करत आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने त्यासाठी आपण 2 बिस्किटाचे पुडे घेतलेले आहे। हॅपी हॅपी बिस्किट आहे इथे। ते आपण आधी काढून घेऊ आणि त्याचे तुकडे करून घेऊ। आपण बिस्किटाचे तुकडे करून घेतले, आता आपण ते मिक्सरवर बारीक करून घेऊ। आपण बिस्किट मिक्सरवर बारीक करून छान असा त्याचा भुगा तयार करून घेतला आहे। तर आपण एका पॉटमध्ये काढून घेऊ। त्यात आपण थोडं दूध टाकून बॅटर छान भिजवून घेऊ। आपण केकला ज्याप्रमाणे बॅटर भिजवतो त्याप्रमाणे आपण याचं बॅटर भिजवून घ्यायचं। थोडं दूध टाकायचं आणि बॅटर व्यवस्थित भिजवून घेऊ। बॅटर भिजवून घेतले, यात आपण 1 टीस्पून एवढा बेकिंग पावडर टाकणार आहे। बेकिंग पावडर टाकले की आपण हलक्या हाताने हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। आपण पॅनला छान बटर पेपर लावून घेतलेला आहे, त्यात आपण हे मिश्रण टाकून घेऊ। आपण गॅसवर लो फ्लेमवर आपला हा पॅन ठेवायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटात आपला केक छान बेक होईल। 10 मिनिटं झालेले आहेत। आपण आपला केक चेक करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला केक छान बेक झालाय। आता आपण गॅस बंद करायचा आणि केक थंड करून घेऊ। आपला केक थंड होते तोपर्यंत आपण हे चॉकलेट डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे, याचे थोडे तुकडे करून घेऊ आणि याचा गनाश तयार करून घेऊ। भांड्यात पाणी गरम करून घेतलं, त्याच्यावर आपण हा असा पॉट ठेवू। त्याच्यात आपण हे डार्क कंपाऊंड टाकायचं। याऐवजी तुम्ही डेअरी मिल्क वगैरे चॉकलेट वापरू शकता आणि यात 2 ते 3 चमचे आपण दूध ॲड करायचं, मेल्ट करून घेऊ। केक आहे, आपण त्याचं बटर पेपर काढून घेतला, त्याला आपण काट्या चमच्याने असे होल करून घ्यायचेत आणि जे आपण चॉकलेट गनाश तयार केलेलं आहे ते सगळं चॉकलेट गनाश आपण याच्यावर टाकून घेऊ। म्हणजे आपलं चॉकलेट गनाश छान केकच्या आतपर्यंत मुरेल। सगळीकडे चॉकलेट गनाश टाकून घेतलं, त्याच्यावर आता आपण हे चोको चिप्स टाकायचे। तुम्ही आवडीप्रमाणे जेम्स टाकू शकता किंवा चॉकलेटचा भुगा टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट टाकू शकता। तुमच्याकडे जे अवेलेबल असलं ते तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आणि आपला केक सजवू शकता। मी आपल्या केकचं एक पीस तुम्हाला कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता आपला केक इतका स्पॉन्जी, इतका छान झालेला आहे। एकदम चॉकलेटी असा आपला केक झालेला आहे। हा केक तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।